सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप छान असं हॉटेल जिथं मालवणी ऑथेंटिक फूड मिळतं आणि ते सध्या छान आता दिवाळीचा सीझन चालू होतोय, पर्यटकांची वर्दळ असणार आहे कोकणामध्ये आणि मालवण खूप बेस्ट ठिकाण आहे फिरण्यासाठी। आता मालवणमध्ये आलातच आहात तर मालवणी ऑथेंटिक जेवण तुम्हाला नक्कीच लागेल। सर्व डिटेल्स मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सगळ्या डिटेल्स। चला तर मग आपण एकदा हे हॉटेल फिरूया आणि यांच्या जेवणाच्या पद्धती, टेस्ट वगैरे सगळं जाणून घेऊया। तर आज आलोय आपण हॉटेल रापन रिसॉर्टमध्ये आणि ते आहे अगदी मालवण बस स्टँडपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वराडकरवाडी वायरी मालवण येथे। म्हणजे अगदी तुम्ही तारकर्लीला ज्यावेळी तुम्ही टर्न मारता, तारकर्लीला आपण पोहोचतो तिथून त्या टर्नवरून अगदी 2 मिनिटावरती हॉटेल रेस्टॉरंट हे आहे आणि खूप सुंदर आणि प्रशस्त जागा आहे इथं बसण्यासाठी वगैरे। तुम्ही पाहू शकता म्हणजे नैसर्गिकरित्या हे जे काही इंटेरियर केलं आहे ना त्यामुळे ते अजून आकर्षित करतं आपल्याला आणि खूप छान लोकेशन आहे। चारी बाजूला छान अशी हिरवळ वगैरे आहे आणि मध्यभागी हे हॉटेल रेस्टॉरंट आहे। आता तुम्हाला इथं वाटत असेल तुम्हाला की जास्त पब्लिक वगैरे नाही आहे, तर जसं की मालवण म्हटल्यावरती पर्यटन स्थळ आहे आणि ज्यावेळी क्राऊड वगैरे असतो त्यावेळी हॉटेल्स वगैरे गर्दी असते आणि हे थोडंसं आतमधल्या रोडला असल्यामुळे थोडी शांतता असते इथे, त्यामुळे पण व्यवस्था खूप सुंदर आहे आणि त्यापेक्षा जेवण अस्सल मालवणी जेवण जे म्हणतात ना ते या हॉटेलला खरंच प्रोव्हाइड केलं जातं। जसं की या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या छोट्या मोठ्या पार्ट्या असतील, बड्डे पार्टी असेल, काही इव्हेंट प्लॅन करायचं असेल तरी तुम्ही इथे छान हे प्लॅन करू शकता आणि खूप सुंदर आणि प्रशस्त जागा आहे। आरामात 100-150 माणसांची सोय होऊ शकते या हॉटेलला। इथे समोर पाहू शकता तुम्ही त्यांनी बोट साठी पण डायनिंग टेबलचा वापर केलेला आहे आणि ते खूप छान आहे। इथं काही कपल्स पार्टी वगैरे म्हणजे कपल्स सेलिब्रेशन, बड्डे सेलिब्रेशनसाठी वगैरे ते सर्व सजावट करून देतात या बोटमध्ये वगैरे पण आणि खूप सुंदर पूर्ण आहे। इथं बाहेर तर बसण्याची व्यवस्था आहेच। तुमचा एक 15-20 जणांचा ग्रुप असेल तरी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, त्यानुसार ते तुम्हाला पर डेचे पॅकेज वगैरेही करून देतात। किंवा तुम्ही फक्त काही पंचक्रोशीमध्ये राहणारे असाल, कंटाळले असाल, बोरिंग होत असेल तर तुम्ही एक दिवसासाठी छान येऊन इथं सेलिब्रेट करू शकतात, कारण इथं जेवणासोबतच काही ॲक्टिव्हिटीज पण आहे, स्विमिंग पूल आहे, सोबत रेन डान्स वगैरे पण आहे। त्यामुळे त्याचे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून चार्जेस वगैरे विचारू शकता आणि त्यानुसार पॅकेज बनवून घेऊन तुम्ही छान 1 डे इथं ट्रिप प्लॅन करू शकता। सोबतच शेजारी तुम्हाला तारकर्ली वगैरे सगळ्या गोष्टी तर जवळपास आहेच, पण जर जेवणासाठी जर तुम्ही मालवणमध्ये छान हॉटेल शोधत असाल तर उत्तम पर्याय म्हणजे हॉटेल रापन रिसॉर्ट। खूप सुंदर जेवण आहे आणि त्यांच्याकडे जेवणाच्या खूप साऱ्या व्हरायटी आणि भन्नाट टेस्ट आहेत अगदी मालवणी जेवणाच्या। तर कोकणामध्ये असं सीझन असतो, सीझन वाईज क्राऊड भरपूर असतो, त्यामुळे आता पण इथे एक 20 जणांचा ग्रुप जेवायला येतोय। थोड्या वेळात येईल तो इथे, मग दाखवेन मी तुम्हाला। हे इथे एक त्यांनी छान गेटअप पूर्ण असा सेटअप केलेला आहे आणि तो पण असं बोटचा आणि तुम्ही पाहू शकता ही पूर्ण बोट आहे म्हणजे होडी आपण म्हणतो आणि या होडीमध्ये त्यांनी बसण्याची व्यवस्था पण केलेली आहे। तुम्ही काही असं छान पार्टी असेल, सरप्राईज द्यायचं असेल, बर्थडे गिफ्ट किंवा कपलसाठी काही ऑर्गनाइज वगैरे करायचं असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या बोटमध्ये पण एक छान सेलिब्रेशन करून एक्सपिरियन्स घेऊ शकता। ही पूर्ण प्रॉपर बोट आहे आणि त्याच्यामध्ये ही बसण्याची व्यवस्था पूर्ण केलेली आहे। खूप छान आणि सायलेंट वातावरण आहे आणि खूप छान जर कपलसाठी वगैरे जर ऑर्गनाइज करायचं असेल ना तर ते खूप छान होईल। म्हणजे इमॅजिनेशन करून मला असं हे होतं की ते केवढं छान दिसेल आणि त्यानुसार जर तुम्हाला प्लॅन वगैरे करायचं असेल तर नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, त्यानुसार ते तुम्हाला
प्लॅन किंवा त्यांचे फोटो जर काही असतील ते तुमच्याशी शेअर करतील आणि त्यानुसार तुम्ही सरप्राईज बर्थडे प्लॅन वगैरे आपल्या पार्टनरला देऊ शकता. रेन डान्सचे पर्सनचे चार्जेस आकारले जातात तासाचे वगैरे. त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते विचारून घेऊ शकता. किंवा जर तुमचा काही मोठा ग्रुप वगैरे असेल तर तुम्ही पॅकेज तयार करून घेऊ शकता आणि त्या पॅकेजमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, रेन डान्स आणि जसं की व्हेज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्थाही केली जाते. त्यानुसार त्या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ताही दिला जातो. हे समोर स्विमिंग पूल आहे आणि सध्या हे स्विमिंग पूल पाणी भरायसाठी चालू आहे. सोबतच तुम्हाला स्विमिंग पूल, रेन डान्स याचाही आनंद उठवता येईल. त्यामुळे एकदा नक्की विजिट द्या. चला तर आत्ता आपण पाहू त्यांचा AC हॉल. मालवणमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप कमी ठिकाणी AC हॉल्स उपलब्ध आहेत जेवणासाठी वगैरे आणि त्यातलंच एक हॉटेल म्हणजे रापण. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन त्यांचा हॉल पाहू जेवणाचा. तर ही आहे बाहेरची प्रशस्त जागा बसण्यासाठी, जेवणासाठी वगैरे. इथे समोरच तुम्हाला आतमध्ये स्विमिंग पूल आहे. त्यानंतर इथं तुम्ही हे जसं की बोटमध्ये का एन्जॉय करू शकता जेवणाचा आनंद. जसं म्हटलं मी कपलसाठी वगैरे खूप छान प्लॅन करू शकता इथं सरप्राईज. त्यानंतर तिकडे आहे त्यांचं बार्बिक्यू नेशनसाठी जे ग्रिल वगैरे आहे त्या सगळं तिथं छोटं किचन आहे. त्याच्या बॅक साईडला आहे तुम्हाला रेन डान्स, तिथेही तुम्ही छान एन्जॉय करू शकता. आणि सोबतच इथे हा तुम्हाला स्टेज दिसतोय, तिथं तुम्ही छोटे मोठे कार्यक्रमही तुम्ही इथं सेलिब्रेट करू शकतात. सॅटर्डे संडे ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज केला जातो. प्लस तुमचे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील जसं की बड्डे पार्टी किंवा अजून काही इव्हेंट असेल तेही तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सेलिब्रेशनसाठी सगळं मॅनेज करून घेऊ शकता. खूप छान सेटअप होतात. बर्थडे पार्टी इथं सर्रास केल्या जातात. काही मालवणमधील असतील किंवा काही आउट इव्हेंट असतील वगैरे तरी पण ते इथे सेलिब्रेशनसाठी खूप छान ऑर्गनाईज करून देतात. त्यासाठी तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आपण आता आतमध्ये पाहूया. खूप छान बैठक व्यवस्था आहे. पाहू शकता तुम्ही केवढा मोठा हॉल आहे हा आणि पूर्ण AC हॉल आहे. यांच्या हॉलमध्ये एंट्री केली आहे आणि खूप प्रशस्त बैठक व्यवस्था आहे यांच्या हॉलमध्ये. आपण त्यांचे किचन पाहूया. हे आहे त्यांचं किचन आणि किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी पण इथलेच प्रॉपर मालवणचेच लोक आहेत. कारण अस्सल मालवणी जेवण हे तुम्हाला तिथल्याच लोकांच्या हातमधून मिळेल त्यासाठी. आणि हे इथं आता बाहेर त्यांचं जे छोटं किचन आहे बार्बिक्यूसाठी वगैरे ते चालू झालेलं आहे. आणि तिथलं जे वातावरण, भन्नाट शांतता आणि त्याच्यामध्ये हा सगळा तंदूर, बार्बिक्यू नेशनचा सगळा स्मेल खूप वातावरणच चेंज करून ठेवतं पूर्ण आणि खूप एक छान वेगळी फिलिंग तिथे येत असते. तुम्हाला त्यांच्याकडे जेवणामध्ये पण बऱ्याच मालवणी डिशेस वगैरे पाहायला मिळतील आणि बऱ्याच ठिकाणी सगळ्या कॉमन असतात मालवणी जेवण म्हटल्यानंतर. पण मी तुम्हाला एक डिश त्यांच्याकडे नक्की सजेस्ट करेन. तांबडो मासो म्हणून एक त्यांची खासियत आहे जेवणाची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुरमई मिळू शकते, पापलेट मिळू शकते. त्यानुसार परत तुम्हाला बांगडा मिळेल आणि त्यानुसार तुम्ही तो फिश घेऊ शकता आणि खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याची. मी स्वतःहून तुम्हाला सांगेन की नक्की एकदा ट्राय करा त्या हॉटेलला गेलात तर. त्यानंतर इकडे सगळा हा त्यांनी मेनू असा बोर्डवरती लिहून ठेवलेला आहे. जो त्यांच्याकडे अवेलेबल असेल त्या दिवशी तो अनुसार. व्हेज जेवण पण त्याच्यामध्ये खूप छान आहे आणि आता जेवणामध्ये बरेचसे प्रकार असतात. मग व्हेज जेवणामध्ये जसं काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे बरेचसे काही जे मालवणी जेवणाचे प्रकार आहेत तेही तुम्हाला या हॉटेलमध्ये पाहायला मिळतील.
मी तर हॉटेल रापणला भेटून आलेलीच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हा सर्वांसाठी मी हे हॉटेल घेऊन आली आहे, कारण खरंच तिथल्या अस्सल मालवणी जेवणाची टेस्ट अगदी तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे, ह्याच्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न. मी छान तिथं जेवण करून आली आहे आणि त्यानुसार तुम्ही पण तिथं जा आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे त्यांचा हा तांबडो मासो ही जी डिश आहे ती नक्की टेस्ट करा, कारण खरंच खूप भन्नाट टेस्ट आहे. आणि अशाच वेगळ्या टेस्ट त्यांच्याकडे अजून पण आहेत डिशेस. तर एकदा नक्की या हॉटेल रापण रिसॉर्टला, अगदी मालवण ST स्टँडपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ती आहे. आणि जेवण कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आत्ताचा हा हॉटेल रापणचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. तुम्ही जर मालवणमध्ये येत असाल, तुमचे मित्रमंडळी मालवणमध्ये येत असाल, तर नक्की या हॉटेलला अस्सल मालवणी जेवणाची टेस्ट घेण्यासाठी नक्की येण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ दाखवा आणि फायनल बिलावरती डिस्काउंट तर मिळवाच, सोबत तुम्हाला टेस्ट कशी वाटली, तुमचे सजेशन काय आहेत हेही नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, कोकणातल्या काही गोष्टींसाठी, कोकणातली काही एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, थँक्यू, धन्यवाद.